सुखाची कौतुके दावीत जायची. तरणे महाराजांनी कोणाला सांगितलं नाही माळा घाला, पण त्यांचा शांत स्थितीतल्या परमार्थाला पाहून लोक माळकरी झाले. या मनाने एकदा ती गोडी चाखली मग त्या मनाला ओढ निर्माण होते. ओढ निर्माण. अहो वारीला जातात काही कमी त्रास नाही. वारी एवढा त्रास कधीच नसतो, पण तरी आपलं जाणं थांबलंय का? आता हे वारकरी आहे ना, नेताना सांगतात बरं का, चल मजा आहे, लय मजा. तिथे गेल्यावर कळतं काय मजा आहे. पहिल्याच दिवशी पुण्यात जायला 11 वाजतात माऊली. तो 6 वाजल्यापासून विचारतो, पुन्हा आला का, पुन्हा आला का, पुन्हा आला का, पुन्हा आला. हा विचारताना असं वाटतं की हा पुन्हा बहुतेक येणारच नाही, पण तो येताना म्हणतो मी पुन्हा येईन विठ्ठल. पायच गळ्यात येतात, एवढा त्रास. मग ते त्याला कुठल्या आशेत ठेवतात नाही, उद्या आराम आहे. त्याला उद्या आराम आहे हे सांगतात, पण परवा काय चढायचंय ते सांगतच नाही. एकादशीच्या दिवशी दिवे घाट, बरं ते काय सांगतात माहिती का, हा घाट चढला का पंढरपूरच आलं. पंढरपूर सोडा, झेंडेवाडी सोडल्यावर सासवडी ना 2दा हरिपाठ झाला तर ते अंतर फार डेंजर राहतं, चालणारालाच माहिती आहे. पुढे ते म्हणतात मस्त तंबू असतो, मस्त तंबू. ते का बारबेक्यू ना टेंट वाटले काय, 40च्या तंबूत 60 माणसं ठेवत होतो नेहमी मला. पण एवढी गर्दी राहते ना, आलो नाही. बरं त्याला वाटलं सुखाने झोपील, सुखाने झोप. सगळे शास्त्रीय गायक असतात तंबूत, कोणाचा खर्ज लागतो, कोणाचा षड्ज लागतो. बरं वारीतला तंबू म्हणजे काय माहितीये, शेवटचा माणूस झोपायच्या आत जिथं पहिला माणूस जागा झालेला असतो त्याला तंबू म्हणतात. त्याला कुठून प्लॅस्टिक आणून दिले काय, खुरकुर 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 ते बॅकग्राऊंड म्युझिक असतं. पण त्या दिंडी मालकाला अशी अन्नपूर्णा प्रसन्न आहे, नुसता रसच वाढतो, त्याला वाटाणा सुद्धा वाटायला येईना, वाटना विठाला. त्याला सांगतात फार मजा, काय आंघोळीला मस्त मजा, मस्त मजा. अख्ख्या अंगाला साबण लावला आणि टँकर गेला. डोळ्यावरचा साबण पाहिला, टँकर काही नाही, आणि साबण लावून मोकळा. घरी शॉवर बाथ घ्यायचा, तिथे टँकर बाथ. माणसं स्वतःवर हसतात, हा परमार्थ आहे. जिथं तुम्हाला स्वतःवर हसता येतं, ज्याला स्वतःवर हसता आलं ना, त्याला त्याच्यावर जगात कोणीच हसू शकत नाही, त्याला कोणी रडवू शकत नाही. तो आतून निडर बनतो. या सगळ्या गोष्टी सहन करतो. पायाला फोड येतात, पायाला फोड येतात, पण मनाला ओढ मात्र वाढत जाते. पाय सुजतात, पायाची सूज वाढते, मनाची सूज कमी होते. पंढरपूरला जेव्हा पोहोचतो, चंद्रभागेमध्ये बुडी मारतो आणि भरलेल्या डोळ्यांनी भरलेल्या चंद्रभागेत उभा राहून हात जोडून पांडुरंगाला सांगतो, देवा त्रास फार झाला रे, पण एक आतून असा आनंद मिळत होता जो आजपर्यंत कधी चाखला नव्हता, तो चाखवायचा असतो. संसारात ही हिंमतच नाही, ही ताकदच नाही हा आनंद देण्याची. ते महाबळेश्वरला जातात ना, फिरायला जाणारे, यांचं सकाळी स्टेटस फार भारी असतं, फिलिंग एन्जॉय वे टू महाबळेश्वर. हिंजवडी घाटा, हिंजवडीमध्ये 4 तास मुक्काम, थाईच बैसून. 6 वाजता पोहोचणार होता महाबळेश्वरला, 9 वाजले तरी पत्ता नाही. 9 वाजून गेले वाटतं, पत्ता नाही. दुसऱ्या दिवशी उशिरा उठतो, तर चला पॉइंट बघायला जायचं. पॉइंट पण कुठला माहिती का, सुसाईड. असं वाटतं जीव द्यायला आलो इथं, ऑर्थर सीट. पण तिथं आता सगळे आखी दुनियात तिथं फिरायला. ती गाडी लावली लांबच्या लांब, कुठेतरी निघाले, 1.5 किलोमीटर चालते. बायको म्हणते ते पॉइंट आहे, कुठं पॉइंट. ते म्हणलं झालं काय, जॉईंट दुकान लागले, पॉइंटचा पत्ता नाही. तो म्हणतोय बघ इथून पॉइंट पण तेवढाच आणि पार्किंग पण तेवढीच. आता काय करता, 3 वाजले हॉटेलात जेवायला. पहिला घास खाल्ल्यावर ती म्हणते शी हे मी जेवेन, मी घरी कसा बनवून देत होते, हे असला मी खाणार नाही. ते पैसे वाया गेले. शॉपिंगला गेले, 5,000चा ड्रेस आणला, वाशिमला 500लाच भेटत होता. ती माणसं फिरायला गेलेली येताना बघायची, बॉम्ब स्फोटात सापडलेली कशी असतात. ती येताना तिकडून प्रतिज्ञाच करत येतात, कुठं पण जा. पण महाबळेश्वरला इथं आलो तरी त्या हॉटेलात राहणार नाही, त्या हॉटेलात जेवणार नाही, त्या पॉइंटवर जाणार नाही, इथपासून परत त्यांच्या बरोबर नाही जाणार. विठ्ठल सगळ्या सुविधा आहेत तिथं असं. आणि वारीत गेल्यानंतर असं काय आहे की जे मिळतं तो अनुभव इंद्रिय आणि शरीर एवढ्या स्थूल पातळीवर नाही, त्याचा अनुभव